नमस्कार मित्रांनो, स्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मकरंद मात्र जानकी आणि ऋषिकेश झोपलेले असताना आता गुंगी म्हणजे त्यांना बेशुद्ध करण्यासाठी एक आता काहीतरी प्लॅन करतो. आणि आता मात्र तो जी काही आता ती वायर आहे त्या नळीतून मात्र तो त्यांच्या रूममध्ये अगदी धूर सोडतो आणि ते धुरातून बेशुद्ध होण्याचं औषध. आणि आता मात्र तो धूर आहे तर तो अगदी रूममध्ये पसरलेला असतो. तेव्हा तो आता मकरंद स्वतःला म्हणतो की आता जानकी ऋषिकेश बघत राहा, कारण या पाईपमधून जो काही आता धूर येणार आहे तो मात्र साधा सुद्धा धूर नसेल, तर ते बेशुद्धीचं औषध आहे. त्यामुळे तुम्ही शांतपणे झोपून राहा, कारण त्यांना आता ते पैसे चोरायचे असतात मकरंदला. तेव्हा आता तो धूर आतमध्ये रूममध्ये आल्यानंतर मात्र आता ऋषिकेश आणि जानकी या दोघांना सुद्धा जोराचा ठसका लागतो. दोघांच्याही नाकातोंडात तो धूर जातो आणि अगदी ते बेशुद्ध पडतात. आणि आता हा मकरंद मात्र दरवाजा लगेच आता अगदी म्हणजे त्या दरवाजाला मोठ्याने धक्के देतो आणि जोरजोराने धक्के देऊन आता दरवाजा तो उघडतो, कारण तो मास्कमॅनचे कपडे घालून आता तिथे आलेला असतो. आणि मास्कमॅनचे कपडे घालून आल्यानंतर दरवाजा उघडून आत येतो आणि मोबाईलचे टॉर्च लावून मात्र आता पैसे कुठे ठेवलेले आहे हे तो शोधत असतो. तर तो सगळीकडे उचकत असतो की पैसे नक्की कुठे आहे, आणि पैसे त्याला काही सापडत नसतात. म्हणून तो आता कपाटामध्ये उचकतो. कपाटात सुद्धा त्याला काही पैसे सापडत नाही. आणि तेवढ्यात मात्र त्याला टेबलवर तेथे एक बॅग दिसते आणि त्या बॅगमध्ये आता तो उचकतो तर त्यात पैसे असतात. लगेच ती बॅग आता तो उचलतो आणि तेवढ्यात आता जानकीला जाग आल्यासारखं होतं. तेव्हा तो जानकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतो आणि आता मात्र जानकी त्याचा हात पकडते. आणि आता हात पकडल्यानंतर त्याच्या हातावर जी काही आता त्या पानाची खून असते तर ती पानाची खून जानकी आता अल्लद असे थोडेसे डोळे उघडत बघत असते, कारण तिची आता बेशुद्धी आहे ती गुंगी आता थोडीशी उतरत चाललेली असते. म्हणून ती मात्र आता थोडंसं डोळे अगदी बारीक करून बघते तर तिला फक्त त्या पानाची खून दिसते आणि ती हात पकडून विचारते की कोण आहे. आणि तेवढ्यात तेथे आता हा मास्कमॅन म्हणजे मकरंद लगेच गायब होतो. आणि आता ते पैशाची बॅग घेऊन तो बाहेरून दरवाजा बंद करतो आणि त्या जानकीला परत बेशुद्ध ती होऊन आता अगदी खाली पडते आणि ती झोपते. व मकरंद आता ती जी काही फवाऱ्याची बॅग वगैरे आहे आणि ते पैसे आहे ते सगळे काही घेऊन तेथून निघतो आणि पळून जातो. त्यानंतर आता सकाळ होते, पण तरी सुद्धा आता ऋषिकेश आणि जानकी काही उठलेले नसतात, अजूनपर्यंत बेशुद्धच असतात. तेव्हा सारंग आणि सौमित्र आता त्या ठिकाणी सुद्धा येतात. सर्व तयारी सुद्धा सुरू होते इव्हेंटची. आणि आता सारंग हा सौमित्रला फोन लावायला सांगतो, परंतु आता फोन काही ऋषिकेश काही उचलत नसतो. सारंग विचारतो की काय झालं दादा, अरे फोन उचललं का? तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही रे, अरे फोनची रिंग तर वाजत आहे परंतु दादा काही फोन उचलत नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे तू जानकी ताईला फोन करून बघ बरं. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे तिचा नंबर तर माझ्याकडे नाही. तेव्हा सारंग म्हणतो की आता काय करायचं, अरे हे इव्हेंट वाले आहे तर ते आपल्या डोक्यावरून उभे आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो ना, अरे हे लोक तर पहाटेपासून येऊन थांबलेले आहे, दादा तर झोपला नसेल ना. तेव्हा सारंग म्हणतो की अरे असं कसं झोपेल, अरे दादा इतका वेळ कुठे झोपतो का, आणि ते पण आजच्या महत्वाच्या दिवशी, ते तर शक्यच नाही, मला नक्की काहीतरी गडबड वाटते. तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे, तू एक काम कर, तू काहीतरी अगदी करायला सांग बरं. हो मात्र आता सारंग त्या माणसांना म्हणतो की हे बघा, अहो ऋषिकेश दादा येतच आहे, तोपर्यंत तुम्ही मंडप टाकायला घेतात का? तेव्हा आता ते लोक म्हणजे जे काही मंडपवाले आहे ते म्हणतात की असं कसा मंडप टाकायचा, अजूनपर्यंत आम्हाला ॲडव्हान्स नाही मिळालेला, फक्त फोनवर बोलणं झालेलं आहे, हातावर आमच्या ॲडव्हान्स ठेवा, मग लगेच आम्ही कामाला सुरुवात करतो. तेव्हा आता तो दुसरा माणूस सुद्धा म्हणतो की अहो तुमचे ऋषिकेश कधी येणार आहेत, आम्ही केव्हाच्या इथे उभे आहोत आणि बोलवा ना त्यांना लवकरात लवकर. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो, मला फक्त 2 मिनिट द्या, मी कॉल करतो. तेव्हा आता सारंग आणि सौमित्रला खूप टेन्शन येते. सारंग म्हणतो की अरे लोक हे वैतागण्याच्या आतमध्ये, आता मात्र दादा हे यायला हवा. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश मात्र इकडे त्यांची पूर्णपणे धांदल उडालेली असते, कारण ते तयार तर होतात परंतु पैसे गायब असतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं हे पैसे इथे सुद्धा नाहीत. तेव्हा जानकीला खूप टेन्शन येते. जानकी म्हणते की अरे असे कसे पैसे गायब होतील, मी तर इथेच ठेवले होते. म्हणून जानकी प्रत्येक बॅग उचकत असते. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी चुकून तर पैसे तू येथे नाही ना ठेवले, काय झाले नक्की पैसे? तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला इतकं टेन्शन आलेलं असतं, नक्की आता काय करायचं. इव्हेंटची पूर्ण तयारी झाली आणि आता पैशाचं काय? तेव्हा आता लगेच ऋषिकेश हा सगळीकडे शोधत असतो. जानकी तर रडतच म्हणते की अरे ऋषिकेश मी पैसे इथेच ठेवले होते. मात्र आता ऋषिकेश आता सगळे काही उचकतो. जानकी म्हणते की आहे का त्यामध्ये? ऋषिकेश म्हणतो की नाही ग, हे बघ मी आता कपाटामध्ये सगळं काही उचकलं आणि इकडे बॅग वगैरे आहे ते सगळं काही चेक केलात परंतु पैसे कुठेही नाहीत.
आता काय करायचं नक्की? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं घाई गडबडीत आपण दुसरीकडे कुठेतरी ठेवले असेल, अगदी घाईमध्ये आपण दुसरीकडे ठेवत असतो आणि आपल्याला काही लक्षात येत नाही, त्यामुळे आठव बरं आपण पैसे कुठे ठेवलेले आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही रे ऋषिकेश, अरे मला चांगलं आठवतं की पैसे कुठे ठेवलेले आहेत, मी तेथेच ठेवले होते, परंतु आता काय करायचं बरं? आता आपण अख्खं घर शोधलं, मग पैसे हे कुठेच नसतील असं कसं होईल बरं? तेव्हा आता ऋषिकेशच्या डोक्यात आता प्लॅन येतो. म्हणजे ऋषिकेश म्हणतो की पैसे आता चोरीला तर गेले नसतील ना, म्हणजे आता ऋषिकेशचं हे जे काही म्हणणं आहे ते अगदी खरं असतं. तेव्हा आता जानकीला तर धक्काच बसतो. जानकी म्हणते की अरे असं कसं बोलतोस, असं बोलू नकोस, अरे 10 लाख रुपये आहे, छोटी रक्कम नाही ती. अरे 10 लाख रुपये चोरीला कसे जाऊ शकतात? नाही, मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे, असं नाही होऊ शकत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की थांब मी बाहेर विचारून येतो. तेव्हा लगेच आता ऋषिकेश हा काकू आणि प्रधान काकांच्या दरवाजात येतो आणि जोरजोराने त्यांना आवाज देऊन दरवाजा वाजवतो. तेव्हा आता काकूची बडबड सुरू होते. काकू म्हणते की इतकं सकाळी सकाळी कोण कोलमडलं असेल? तेव्हा आता काकू बाहेर येते आणि काकू म्हणते की काय रे, काय झालं सकाळी सकाळी ओरडत आला आमच्या दाराची? तर ऋषिकेश म्हणतो की काकू अहो आमचे 10 लाख रुपये चोरीला गेले. तेव्हा आता काकूला काही घेणं देणं नसतं. आता ती म्हणते की काय रे, यासाठी मात्र तू आमच्या दाराशी सकाळी सकाळी आलास का? तुम्हाला काय मी चोर वाटले का? तेव्हा आता लगेच जानकी सुद्धा येते आणि जानकी म्हणते की हे बघा काकू, अहो आम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तुम्हाला आता कोणी आमच्या दाराशी दिसले का? कोणाला बघितलं का तुम्ही? येताना किंवा जाताना तुम्ही कुणाला बघितलंस का? आता फटकल तोंडाची काकू म्हणते की तेवढंच काम आहे मला की तुमच्या दाराशी कोण येतं कोण जातं इतकंच बघत मी बसते. आली मोठी शहाणी मला विचारायला. आणि मला एक गोष्ट सांग रे, काय रे इतके पैसे तुमच्या चोरीला जाईपर्यंत तुम्ही दोघं काय करत होतात? तेव्हा आता जानकीला खूपच काकूंचा राग येतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी जाऊन दे, अगं उगाच कशाला त्यांच्याकडे लक्ष देतेस, त्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही होणार, आपण दुसऱ्या कुणाला तरी विचारूया. तेव्हा आता जानकी ऋषिकेश शेजारच्या पाजारच्या अनेक सगळ्या काही आता शेजाऱ्यांना विचारतात आमच्या दाराशी कुणाला बघितलंस का, परंतु कोणी आता नाही असं म्हणतात. सगळ्यांना विचारून आता जानकी आणि ऋषिकेश पूर्णपणे थकून जातात. आता टेन्शन येतं. आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं कुणालाच माहिती नाही, आपण सगळ्यांना विचारपूस केली, आता काय करायचं बरं? आणि खरंच आपल्याला सुद्धा काहीच कसं आठवत नसेल. आणि तेवढ्यात मात्र आता जानकीचं जे समोर एक बाई मात्र चूल पेटून त्यावर काहीतरी करत असते आणि जो काही धूर आता त्या चुलीतून निघत असतो त्या धुराकडे आता जानकीचं लक्ष जाते. तेव्हा आता जानकी त्या सारखे धुराकडे बघत असते आणि तेव्हा जानकीला मात्र ते रात्रीचे क्षण आठवतात. जानकी म्हणते की मला आठवलं, नक्की काय झालं होतं? तेव्हा आता जानकी म्हणते की धूर. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की धूर? तेव्हा जानकी म्हणते की हो, काल रात्री मात्र आपल्या खोलीमध्ये धूर होता आणि हे बघ मी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मी माझे डोळे काही उघडू शकत नव्हते, मग मला ग्लानी आल्यासारखं होत होतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं नीट आठवण्याचा प्रयत्न कर, नीट आठव, अगदी विचार करून काही ना काही क्ल्यू आपल्याला नक्की मिळेल. तेव्हा आता जानकी विचार करत असते की नक्की रात्री काय घडलं होतं. तेव्हा आता जानकी विचार करून म्हणते की अरे आपल्या रूम मध्ये धूर होता आणि मी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते आणि हे बघ मला अंदुक असं आठवत होतं, साधारण एक माणूस आपल्या म्हणजे माझ्या जवळ उभा होता आणि मी त्याचा हात धरला होता तर त्याच्या हातावर. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की काय होतं? तेव्हा आता जानकीला मात्र ते अंदूक दिसलेलं असतं. जानकी खूप आठवण्याचा प्रयत्न करते परंतु तिला आठवत नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, तू त्या माणसाचा चेहरा बघितला होता का? आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मी चेहरा बघण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याचा चेहरा पूर्णपणे बांधलेला होता, अगदी मास्क लावलेला होता, काळ्या रंगाचा कपडा असं मास्क सारखं काहीतरी लावलेलं होतं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की काय मास्क? आता मास्क म्हटल्यानंतर आता जे काही पाटलांचा खून झाला तर तेव्हा जे काही सीसीटीव्ही फुटेज आता इन्स्पेक्टर साहेबांनी ऋषिकेशला दाखवलेलं असतं त्यामध्ये सुद्धा आता पाटलांचा खून करणारा जो माणूस आहे तो सुद्धा मास्क मॅनच होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की पाटील साहेबांचा जेव्हा खून झाला तर तेथे सुद्धा आता एक मास्क घातलेला माणूस उभा होता. आता ऋषिकेश म्हणतो की जानकी आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल पोलिसांकडे. तेव्हा जानकी म्हणते की काय पोलीस स्टेशन? त्यानंतर आता इकडे पैशाची बॅग घेऊन मकरंद आलेला असतो आणि मायाला म्हणतो की वा माया, तुझ्या प्लॅनला खरंच मी मानलंस आणि हे जे काही अगोदर मला बेशुद्धीचं पाईप जोडून औषध रूममध्ये सोडणं हे सगळं काही अगदी बेसिक वाटत होतं
मला ते प्लॅन सक्सेस होईल असं वाटत नव्हतं, पण शेवटी मात्र तुझा प्लॅन हा कामी आलास तर माया लगेच खुश होते. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ, आता मात्र तू माझ्यावर विश्वास ठेवायचा, म्हणजे सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल. माया खुश होत म्हणते की अरे बापरे दादा, आपण ऋषिकेश जानकीचे 10 लाख रुपये उडवलेत आणि हे बघ, अरे हे पैसे जर त्यांच्याकडे असते तर ते काय काय मॅनेज करू शकले असते. आता त्यांनी मंडप सेटअप वगैरे सगळं काही मॅनेज केलं असतं. PR टीमचे पैसे सुद्धा, आणि आता त्यांच्याकडे पैसेच नाही, मग सगळे लोक आता त्यांचा जीव खाणार. आणि विचार कर, अरे एकही दमडी त्यांच्याकडे नाही. आता मकरंद म्हणतो की हो ना माया, त्या पाटलाचं 10 लाख रुपये देणं तर आहेच, आणि वर मात्र एका फायनरचे पैसे सुद्धा आता त्यांना त्या द्यावेच लागतील. ऋषिकेशची मात्र अगदी गावभर धिंड निघालीच पाहिजे, मला हेच हवं आहे. तेव्हा आता माया म्हणते की नाही दादा, ऋषिकेशला फक्त खाली खेचून नाही चालणार, त्याच्या हालाकीवर मात्र आपली चलाकी दिसायलाच हवी. आता लगेच मकरंद म्हणतो की अजून काय करायचं आहे. तेव्हा आता माया म्हणते की अरे सोपं आहे, आता हे जानकीचे आणि ऋषिकेशचे पैसे चोरलेले आहेत. मग आता मकरंद जाईन आणि जानकीला अगदी एक मित्र म्हणून, म्हणजे तिला अगदी तिचा विश्वास जिंकण्यासाठी, तिला इम्प्रेस करण्यासाठी मदतीचा हात पुढे करेल. आपलं काय ठरलेलं आहे की मास्कमॅन आहे तो जानकीला चक्रव्यूहामध्ये अडकेल आणि मकरंद मात्र जाऊन त्यातून तिला बाहेर काढेल. त्यामुळे सो गेट रेडी मकरंद दादा, तुझा प्लॅन आता सुरू झालेला आहे, तर इट्स शो टाइम अगेन, चल लगेच सुरुवात कर. म्हणून माया आता खूपच खुश होते आणि मकरंद आता विचारत पडतो की नक्की पुढे काय करायचं. आता इकडे जानकी आणि ऋषिकेश पोलीस स्टेशनला येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना पैसे चोरीला गेल्याचं सांगतात. तेव्हा आता जानकी घडलेला सर्व काही प्रकार मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगते आणि मला असं वाटतं की त्याच मास्कमॅन घातलेल्या माणसानीच आता आमचे पैसे चोरलेले आहेत, कारण मी अगदी माझ्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलेलं आहे, असे जानकी आता सर्व काही सांगते. त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो की साहेब हे बघा, हे पैसे सापडणं खूप गरजेचं आहे. हो साहेब, त्याच पैशाने मात्र मला इव्हेंट करायचा आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना लगेच सांगतात की ठीक आहे, आणि हे बघा आता मात्र तुम्ही त्यांच्या एरियामध्ये जा आणि सगळीकडे चौकशी करा आणि आपले जे काही खबरी आहे ना त्या सगळ्यांना जाऊन विचारा की नक्की कुठे काही मिळतं की काय, चौकशी करा सगळीकडे अगदी. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मला एक गोष्ट सांगा बरं, इतके पैसे तुमच्याकडून आलेत कुठून. आणि तेवढ्यात मात्र आता त्या माणसाने पैसे दिलेले आहे तो फायनरच आता तेथे येतो आणि मी दिले असे जोरात ओरडून म्हणतो, आणि कुठे आहे माझे 10 लाख रुपये, द्या लवकर, कारण मी तुम्हाला पैसे दिले होते, ते पैसे तुम्ही दोघांनीच लंपास केले की काय. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो सर, तुमचे पैसे आम्ही लंपास नाही केले, आणि तुम्ही शांतपणे अगोदर आम्ही जे काही सांगतो ते ऐकून तरी घ्या. तेव्हा मात्र आता हा सर खूपच ओरडतो आणि म्हणतो की हे बघ, काहीही सांगू नकोस, काल मात्र आम्ही तुमच्या बोलण्यात आलो आणि तुम्हाला शेवटी 10 लाख रुपये दिले, आणि खरंच माझी खूप मोठी चूक झाली, आता मात्र मलाच माझ्या स्वतःच्या मुस्काटात मारून घ्यावीशी वाटते, म्हणून आता हा सर खूपच तळतळलेला असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की प्लीज सर असं बोलू नका, पैसे सापडतील, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका. तेव्हा आता हा सर म्हणतो की नाही, पैसे सापडतील किंवा नाही सापडायचे हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे उद्या हा इव्हेंट झालाच पाहिजे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की उद्या आम्ही असा हा इव्हेंट कसा करणार, कारण आता आमच्याकडे पैसे नाही. तेव्हा मात्र आता हा सर खूपच अगदी रागवलेला असतो आणि रागानेच म्हणतो, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, ते तुमचं तुम्ही बघून घ्या, जे काही आहे ते अगदी तुम्हाला करावंच लागेल, काही करा, खून करा, चोरी करा किंवा स्वतःला गहाण टाका, परंतु उद्याचा जो काही इव्हेंट आहे हा झालाच पाहिजे, नाहीतर हा दौलतराव काय करेल हे तुम्हाला माहिती नाही, मी तुम्हाला कोर्टामध्ये खेचेल आणि खडी फोडायला मात्र तुरुंगात पाठवेल. तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेशला खूपच टेन्शन येते, परंतु आता इन्स्पेक्टर साहेब उभे राहतात आणि म्हणतात की हे बघा दौलतराव, अहो शांत व्हा तुम्ही, पोरं चोर नाहीत आणि ऋषिकेश आहे ना तो नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा आहे. तेव्हा मात्र आता हे दौलतराव म्हणतात की कुणाचा का असेल, परंतु मला मात्र काही झाले तरी हा इव्हेंट व्हायलाच हवा, उद्या जर हे पळून गेले तर काय करायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो तुम्ही असं का बोलतात, अहो आम्ही कशाला पळून जाऊ, आम्ही कोणताही फ्रॉड नाही केलेला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो ना सर, अहो जानकी जे काही सांगत आहे ते एकदम खरं आहे, एकतर आता पैसे चोरीला गेलेत आणि त्यात म्हणजे आता हे दौलतरावचं सगळं काही अगदी आरोप ऐकून घ्यावे लागतात. दौलतरावला समजवण्यासाठी ऋषिकेश आणि जानकी अगदी खूप प्रयत्न करतात. ऋषिकेश म्हणतो की खरंच, अहो आम्ही तुम्हाला खरंच सांगतो की खरंच जे काही पैसे आहे आमच्या घरातून चोरीला गेले आणि त्यात तुमचे सुद्धा पैसे चोरीला गेलेत, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटं नाही बोलत. तेव्हा आता दौलतराव म्हणतो की अरे माझा तुझ्यावर तर अजिबात विश्वास नाही, आणि आता मात्र
काही झाले तरी मला माझे पैसे मिळवण्यासाठी आता तक्रार तर नोंदवावी लागेलच आणि आता ते अगदी करेल तर मी सर्व काही कायद्याने करेल. जर हे सर्व कायद्याने होत नसेल तर मात्र मला आमदार साहेबांबरोबर बोलावंच लागेल. आता इन्स्पेक्टर साहेब लगेच आता ते दौलतरावांना म्हणतात की त्याची काही गरज नाही आणि हे बघा जे काही होईल ते अगदी म्हणजे कायद्यानेच होईल. आता मात्र त्या इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना त्यांची तक्रार नोंदवून घ्यायला सांगतात. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणतात की काही झाले तर तरी तुम्हाला सुद्धा हा इव्हेंट आहे तो उद्या करावाच लागेल, नाहीतर तुम्हाला अटक होऊ शकते. आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो. आता एक असं संकट जानकी आणि ऋषिकेश या दोघांवर येते. जानकी विचारते की काय बोलतात इन्स्पेक्टर साहेब. त्यानंतर आता इकडे सारंग आणि सौमित्र मात्र त्या लोकांना तोंड देत असतात. आता मंडपवाले जे काही आहे सिस्टीम हे सगळे काही लोक आहेत तर तेथे आलेले असतात. आता ते सारंगवर ओरडतात की काय आमची मस्करी लावलीस की काय तुम्ही, 4 तासापासून आम्ही तुम्हाला तोंड देतोय, कधी येतात तुमचे ऋषिकेशराव. तेव्हा सारंग म्हणतो की अहो हे बघा विश्वास ठेवा आमचा ऋषिकेश दादा लवकरात लवकर येईल, फक्त 5 मिनिट आता आम्हाला वेळ द्या. आम्हाला म्हणजे एक बघा हे फोनच उचलत नाहीत, नक्की काय झालं आम्हालाच माहिती नाही. तेव्हा आता तो मंडपवाला म्हणतो की अहो इव्हेंट जर होणार असेल तरच आम्हाला सांगा, नाहीतर आम्ही आमच्या दुसऱ्या कामाला चाललो. आणि चला रे असे बोलून आता ते अगदी तळतळ रागावून तेथून जायला निघतात. सारंग त्यांना खूप विनवण्या करतो की नाही दादा अहो प्लीज प्लीज थांबा ओ प्लीज, फक्त 5 मिनिट थांबा करतो काहीतरी. आणि तेवढ्यात जानकी आणि ऋषिकेश तेथे येतात. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा दादा आला आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना दादा येईल म्हणून, तो बघा दादा आला. आता लगेच सारंग त्या दोघांना म्हणतो की अरे मी तुम्हाला किती वेळचाही वाट पाहतोय, तुम्हाला फोन लावतोय, किती वेळ झाला या लोकांना मी थांबून ठेवलं आणि तुम्ही इतका उशीर का केला, त्या बरं लवकरात लवकर पैसे द्या म्हणजे काम सुरू होईल. आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात, नक्की आता काय करायचं, पैसे कुठून द्यायचे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की सारंग ते पैसे चोरीला गेलेत. आता हे ऐकल्यानंतर सारंगला आणि सौमित्रला एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. आता सारंग म्हणतो की अरे काय हे असं असं कसं चोरीला गेलेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी तुला नंतर सगळं काही सांगतो, मला अगोदर त्यांच्याशी बोलून दे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकी मात्र आता त्या लोकांच्या समोर येतात. तेव्हा जानकी तर रडतच असते, परंतु ऋषिकेश आता हात जोडून त्यांना नमस्कार करतो आणि मला माहिती आहे तुम्ही बराच वेळ झाला माझी वाट बघत होतात आणि खरंच उशीर झाला त्याबद्दल सॉरी. तेव्हा आता तो मंडपवाला म्हणतो की ठीक आहे ऍडव्हान्स द्या मी लगेच कामाला लागतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ऍक्च्युली त्याचबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि हे बघा आता मात्र कुणाचेच पैसे नाही देऊ शकणार. तेव्हा आता ते माणसं म्हणतात की काय बोलतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो कारण माझे पैसे चोरीला गेलेले आहेत. तेव्हा आता तो मंडपवाला खूपच रागवतो आणि पैसे चोरीला गेलेत म्हणजे मी काही मूर्ख वाटलो का तुम्हाला, आम्ही इतका वेळ तुमची वाट पाहतो आमचे कामधंदे सोडून आणि चला पैसे नसेल तर हा इव्हेंट नाही होणार म्हणून तो आपल्या सगळ्या माणसांना चला चला म्हणतो. तेव्हा आता ते तिथून जायला निघतात. तर ऋषिकेश अगदी हात जोडून विनवणी करतो, हे बघा दादा माझं ऐकून घ्या, बघा यावेळेस मात्र मला सहकार्य करा, मग खरंच मला माझी मदत करा, मी तुम्हाला शब्द देतो मी सगळ्यांचे पैसे परत करेल. तेव्हा आता जानकी सुद्धा पुढे येते. जानकी म्हणते की हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडते, तुमचे सगळ्यांचे जे काही पैसे आहेत ते आम्ही देऊयात. हे बघा मीडिया पार्टनर सुद्धा येणार आहेत, ते सुद्धा आम्हाला पैसे देणार आहेत. तेव्हा आता लगेच तो मंडपाला म्हणतो की हे बघा ताई म्हणजे हे तुम्ही पैसे देणार आहात असे प्लीज आम्हाला सांगू नका, तर तुम्ही पैसे देणार असेल तरच बोला, नाहीतर आम्ही चाललो दुसऱ्या गावाला जातोय. चला रे म्हणून आता ते सगळेजण जायला निघतात, आम्हाला इथे नाही थांबायचं. ऋषिकेश आणि जानकी पुन्हा त्यांची विनवणी करतात, आता काही पैसे आम्हाला मिळणार नाहीत आणि दुसरी सुद्धा आम्हाला कामं आहेत, आता यांचा हा इव्हेंट नाही होणार. तेव्हा आता ऋषिकेश पुन्हा विनवणी करतो की हे बघा प्लीज असं करू नका, प्लीज तुम्ही आता एकमेकांना समजावा आणि माझं ऐका, मी तुमचे प्रत्येक पैसे देऊन टाक. आणखी सुद्धा आता त्यांच्यासमोर अगदी हात जोडत म्हणते की हा इव्हेंट आहे तो होणं खूप गरजेचं आहे, मला सुद्धा फार गरज आहे, प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते पण प्लीज असं काही करू नका. आणि तेवढ्यात मात्र मकरंद येतो आणि मकरंद लांबूनच म्हणतो की थांब जानकी. आणि आता जानकी आणि सगळेजण मात्र आता ह्या मकरंदकडे बघत असतात. मकरंद मात्र मायेचं ऐकून आता मुद्दाम फुशारकी गाजवायला तेथे येतो पैशांची बॅग वगैरे घेऊन आणि थांब जानकी असं म्हणतो. आता मकरंद पुढे येतो आणि म्हणतो की तुम्हाला कोणाच्याही पाया पडायची गरज नाही, तुमचा हा इव्हेंट आहे तर तो होणार, पैसे मी देणार म्हणून तो आता बॅग दाखवतो. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश त्याच्याकडे पाहतच असतात. तेव्हा आता जानकी अगदी रागाने त्याच्याकडे बघत असते, एकटक अगदी त्याच्याकडे पाहतच असते, तिला खूप राग आलेला असतो. आणि ऋषिकेश सुद्धा. मकरंद अगदी ती बॅग घेऊन त्यांच्यासमोर उभा असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ तुझं इथे काही काम नाही, तू येथून चालता हो निघ इथून. तेव्हा
मकरंद म्हणतो की हे बघ ऋषिकेश, मी तुझ्याशी नाही तर जानकीशी बोलतोय. तेव्हा मात्र आता लगेच जानकी त्याच्याकडे पाहतच असते. आता मकरंद तिला म्हणतो की जानकी, अगं मला कळालंय की तू इतक्या मोठ्या संकटात सापडलेली आहे, इतका मोठा प्रसंग तुझ्यावर ओढवलेला आहे, त्यामुळे मला काळजी वाटते. मी तुझ्या मदतीला धावून आलो. कितीही मला मित्र मानत म्हणजे तू तर मला मित्र मानतच नाही, पण तरी सुद्धा मी तुझा मित्र आहेच. आणि हे पैसे घे आणि तुमचा जो इव्हेंट आहे ना तो अगदी वेळेतच होणार. पण आणि तेव्हा लगेच सारंग विचारतो की पण काय? आणि ह्या इव्हेंटचा जो काही ऑर्गनायझर आहे तर तो तुम्ही नाही राहिलात, इव्हेंटचा ऑर्गनायझर आहे तर तो मी असेल, असे आता मकरंद सगळ्यांच्या समोर म्हणतो. तर जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघतात. तुम्हाला तुमचा खेळ आता ऑर्गनाईज करता येणार नाही, तुम्ही मात्र या खेळामध्ये भाग घेऊ शकता, तुम्हाला जिंकण्याची संधी आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे तू आम्हीच तयार केलेल्या खेळामध्ये आम्हालाच भाग घ्यायला सांगणार का? त्यामुळे त्याची आता काही गरज नाही. ऋषिकेश रणदिवेला आता मकरंद तुझ्या मदतीची गरज नाही. तेव्हा आता मकरंद म्हणतो की अरे गरज तर आहे ऋषिकेश, अरे 10 लाख नाही तर 20 लाखाच्या खड्ड्यामध्ये तू अडकलेला आहे. पाटलाचे 10 लाख आणि त्या फायनर्सचे 10 लाख, म्हणजे तुला माझ्या मदतीची गरज तर असेल आणि त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीच. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अरे तुझी ही ऑफर आहे ना ती मी नाकारतोय, त्यामुळे तू येथून निघ. तेव्हा आता मकरंद म्हणतो की ठीक आहे मी निघतो. आणि लगेच आता त्या मंडपवाल्यांना म्हणतो की हे बघा, अहो माझा ऐका, यांचा इव्हेंट आहे ना तो होऊन द्या. यांच्याकडे आता पैसे नाहीत, परंतु ते खरंच खूप प्रामाणिक आहेत बरं का. आता तो मंडपवाला म्हणतो की यांच्या प्रामाणिकपणाचं काही लोणचं घालायचं आहे का? तर मकरंदला खूप आता हसू येतं. जे आम्ही काम करत नाही आणि चला रे म्हणून आता ते सगळेजण तेथून जायला निघतात. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हा मकरंदकडे बघत असतात आणि मकरंद मात्र अगदी हसत असतो. आता सारंग पुन्हा धावतच त्या माणसाजवळ जातो आणि म्हणतो की दादा हे बघा, प्लीज ऐका, मी तुमच्या पाया पडतो. हो फक्त 2च मिनिट थांबा, मी बोलतो जरा. म्हणून आता सारंग ऋषिकेशला म्हणतो आणि हे बघ दादा, तू असं रागवू नको, आता राग हा डोक्यात घालण्याची वेळ नाही. अरे हे बघ, डोक्यावर बर्फ ठेव आणि शांतपणे एकदा विचार कर. आणि हे बघ, मला तर असं वाटतं की आता यांची जी ऑफर आहे तर ती आपण मान्य करू. आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश सारंगलाच ओरडतो. सारंगला म्हणतो की काय बोलतोस? अरे तुझं डोकं ठिकाणीवर आहे का? तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, सारंग बरोबर बोलतोय, आपले सगळे काही मार्ग बंद झालेले आहेत. अरे इव्हेंट तर उद्यावर आलेला आहे, एका दिवसात आपण 10 लाख रुपये कुठून आणायचे? तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की हे बघ, तुला जर मकरंदकडून पैसे घ्यायचे नसेल तर आता इतक्या घाईत आपल्याला फक्त पैसे आहेत तर एकच व्यक्ती देऊ शकते, म्हणजे नानाच आपल्याला हे पैसे इतक्या घाईने देऊ शकतात. तेव्हा आता जानकी सुद्धा विचार करते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेव्हा आता मकरंद लगेच त्यांना पैंज लावतो आणि म्हणतो की खेळूयात आता, तुम्ही विरुद्ध मी. तर जानकी अगदी हसून म्हणते. तेव्हा मकरंद म्हणतो की हो, जिंकणाऱ्याला फक्त 10 लाख रुपये नाहीच तर जानकी सुद्धा त्याची असेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चल जानकी, परंतु जानकी ऐकत नाही. जानकी मात्र आता याचं हे चॅलेंज स्वीकारते आणि हे बघ, माझा ऋषिकेशवर पूर्ण विश्वास आहे, जिंकणार तर आम्हीच, असे बोलून आता जानकी ऋषिकेशचा हात धरते आणि अगदी मकरंद समोर ठणकावून सांगते. आणि आता मकरंद रागाने बघत असतो. आता जानकी ऋषिकेशचा हात हातामध्ये घेऊन आता म्हणते की भेटूयात मैदानावर. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.